महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांच्या महायुतीला निर्विवाद यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपावरून तिढा निर्माण झाल्याने अद्याप नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशाप्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्री पदासह इतर काही मंत्रिपदांचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र गृह खातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचे समजते. मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे संत धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजित केलेल्या हिंदू एकता पदयात्रेचा समारोप शुक्रवारी ओरछा येथे करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध संत रामभद्राचार्य यांनी आपल्या संबोधनात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या संबोधनात हिंदू एकता, तुष्टीकरणाचे राजकारण आणि धार्मिक अस्मिता या विषयांवर भाष्य केले. संत रामभद्राचार्य यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेबद्दल सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. एकीकडे महायुतीचे नेते दिल्लीत अमित शहांची भेट घेतात, मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात येते आणि दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या गावात दरेगावात गेल्याची बातमी समोर येते. यामुळे शुक्रवारची महायुतीची मोठी आणि प्रस्तावित बैठक स्थगित करण्यात आली. यानंतर नव्या चर्चांना उधाण आलं. त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणारं एक वक्तव्य केलं. मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल लागून 1 आठवडा उलटला असला तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असतानाही मुख्यमंत्री कोण याचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोमवारी 2 डिसेंबरला राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला जाणार आहे. पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेला सत्ता स्थापनेसाठी अजून वेट अँड वॉच करावं लागणार आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांकडून भाजपकडे अनोखी मागणी केली जात आहे. सध्या महाराष्ट्रात गृहमंत्रीपद कोणाकडे असणार यावरून राजकारण सुरू आहे. त्यातच गुरुवारी रात्री दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचे समोर आले आहे. राज्यात 20% जास्त मुस्लिम मतदार असलेल्या 38 मतदारसंघामध्ये महायुतीने मुसंडी मारली असून त्यातल्या 21 जागा महायुतीने पटकावल्यात. त्यातही 14 जागा भाजपने जिंकल्यात. विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा 3 जागांची वाढ झाल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजावर वोट जिहादचा आरोप केला. हिंदूंनी सुद्धा मत टाकण्यास पुढे यावे असे आवाहन केले. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारसंघात महायुती विजयी झाली हे विशेष. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर महायुतीच्या नेत्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.